भोगीच्या दिवशी 2 विशिष्ट भाज्या खाल्ल्या तर आयुष्यभर भोगावे लागते असं तुम्ही कधी ऐकलंय का? जर हे खरं असतं तर दरवर्षी कोट्यावधी लोक भोगीच्या दुसऱ्या दिवशी आजारी पडले असते. पण तसं होत नाही. मग हा इशारा अंधश्रद्धा आहे का, की यामागे काही लॉजिक आहे? थोडा थांबा आणि विचार करा. भोगी हा फक्त सण नाही, तो ऋतू बदलाचा दिवस आहे. हिवाळा संपतो आणि वातावरणात बदल सुरू होतो. आणि जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा सगळ्यात आधी परिणाम होतो आपल्या पचनसंस्थेवर. आज आपण भयावर नाही तर तथ्यांवर आधारित चर्चा करणार आहोत. भोगी मुख्यतः शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला सण आहे. आपल्या पूर्वजांकडे लॅबोरेटरीज नव्हत्या, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती: ऑब्झर्वेशन. ते शरीराच्या प्रतिक्रिया पाहायचे आणि त्यावरून नियम बनवायचे. म्हणूनच काही पदार्थांबद्दल आज नको असे संकेत दिले गेले. लोककथांनुसार भोगीच्या दिवशी 2 भाज्या टाळायला सांगितल्या जातात. पहिली वांगी, दुसरी काकडी किंवा दुधी भोपळा. प्रदेशानुसार नाव बदलतं. प्रश्न असा आहे, या भाज्या वाईट आहेत का? नाही. मग भोगीच्याच दिवशी का टाळायला सांगितल्या? डिसेंबर-जानेवारी हा काळ टेम्परेचर फ्लक्च्युएशनचा असतो. दिवसा ऊन, रात्री थंडी. या काळात पचनसंस्था सेन्सिटिव्ह होते. काकडी आणि दुधी भोपळा पाण्याचं प्रमाण जास्त असलेले थंड नेचरचे पदार्थ आहेत. अशा वेळी ते गॅस, ब्लोटिंग, डायरिया निर्माण करू शकतात. सगळ्यांना नाही, पण काही लोकांना. वांगीमध्ये नैसर्गिक सोलानिन नावाचं कंपाऊंड असतं. बहुतेक लोकांसाठी ते सुरक्षित असतं, पण काही लोकांना ॲसिडिटी, ॲलर्जी किंवा डिस्कम्फर्ट होऊ शकतो. इथे लक्षात घ्या, हे होईलच असं नाही, पण होऊ शकतं असं आहे. आधुनिक सायन्स काय सांगते? कोणताही पदार्थ सगळ्यांसाठी सारखा नसतो. तो अवलंबून असतो शरीर प्रकृतीवर, ऋतूवर आणि वेळेवर. म्हणजे भाजी दोषी नाही, पण टायमिंग महत्त्वाची आहे. हेच आपल्या पूर्वजांनी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणतात, आम्ही भोगीला वांगी खाल्ली, काहीच झालं नाही. हे खरं आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की कुणालाच त्रास होणार नाही. सिगारेट ओढणारा प्रत्येक माणूस लगेच आजारी पडत नाही. म्हणून सिगारेट सुरक्षित ठरते का? थोडा विचार करा. चला, लॉजिक वापरूया. भोगी म्हणजे ऋतूबदल. ऋतूबदल म्हणजे डायजेशन सेन्सिटिव्ह. काही भाज्या थंड किंवा रिॲक्टिव्ह नेचरच्या आहेत. काही शरीर सेन्सिटिव्ह. परिणाम, काही लोकांना त्रास होऊ शकतो. म्हणूनच नियम बनला, आज टाळा. आयुष्यभर भोगाल हा भाग एक्झॅजरेशन आहे, पण काही लोकांनी अवॉइड करणं योग्य हा भाग प्रॅक्टिकल आहे. तर निष्कर्ष काय? भोगीच्या दिवशी कोणतीही भाजी शापित नाही, पण या दिवशी हलकं, गरम आणि पचायला सोपं अन्न खाण्याचा सल्ला पूर्णपणे लॉजिकल आणि सायंटिफिक आहे. आपल्या पूर्वजांनी अंधश्रद्धा दिली नाही, त्यांनी रिस्क कमी करण्याचा प्रयत्न केला. आपण फक्त शब्द धरून बसलो आणि अर्थ समजून घ्यायला विसरलो. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे. आपण सण डोळे बंद करून पाळायचे का डोळे उघडे ठेवून विचार करून? तुमचं मत काय आहे?